आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गड किल्ले सिरीजमधील गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आजूबाजूचा परिसर पाहिल्यानंतर खूपच एकदम प्रशस्त असं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर। आणि हा कुठला परिसर आहे हे सुद्धा आपण पाहणारच आहोत। मंडळी, आपण गेली 5-6 दिवसापासून महाराष्ट्र दौरा सुरू केलेला आहे। तर जसं की ठाणे, मुंबई, पुणे, त्याचबरोबर आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत स्वराज्याची काही काळ राजधानी असलेली सातारा या डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी। आणि साताऱ्यामध्ये आल्यानंतर आपण बरेचसे काही पर्यटन स्थळं एक्सप्लोअर केलेले आहेत, काही करणार आहोत। आणि आज आपण येऊन पोहोचलेलो आहोत गड किल्ले सिरीजमधील सज्जनगड या ठिकाणी। सज्जनगड म्हटलं की समर्थ रामदास स्वामी जे तुकाराम महाराज, त्याचबरोबर रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु म्हणून ओळखले जातात। त्यातीलच एक गुरु म्हणजेच समर्थ रामदास स्वामी यांनी समाधी ज्या गडावरती घेतलेली आहे तो गड म्हणजेच या बाजूला पाहतोय आपण सज्जनगड। या ठिकाणी येण्यासाठी या बाजूला आपल्याला गाजावडी नावाचं गाव आहे, त्यानंतर पाठीमागे इकडे परळी गाव आहे। असे 2-3 गावं आहेत आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये। तर सज्जनगडाला परळीचा किल्ला पण परळीचा गड म्हणूनही ओळखल्या जातं, कारण परळी गावावरून असे 2-3 नावं आहेत। चला तर मग आपण या किल्ल्याची डिटेल, या गडाची माहिती घेणारच आहोत। आणि अद्याप जर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, अशाच पद्धतीची माहिती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहेत। ड्रोन शॉट्स पण आपण या मध्ये पाहणार आहोत, त्यामुळं व्हिडिओला लाईक जरूर करा। मंडळी, एकंदरीत आपण हा छोटासा घाट आहे वरती येण्यासाठी, तर गाडी रस्ता आहे आणि त्यानं प्रवास करत आपण वरती बाईक घेऊन आलेलो आहोत। म्हणजे या गडाच्या पायथ्याच्या, सज्जनगडाच्या पायथ्यापासून वरती बराचसा अंतर वरती येता येतं। इथं वरती पार्किंग आहे, काही आता इथून पायऱ्या आहेत, पायऱ्या चढत आपल्याला वरती जायचं आहे। 10 ते 15 मिनटं लागतील। आपण इथं पेड पार्किंग पण आहे, बाहेर मोकळी पण पार्किंग आहे दुकानच्या बाजूला, तर तुम्ही बाहेर पण सोडू शकता किंवा मध्ये पण गाड्या सोडू शकता। तर आपण पायऱ्या चढत काही अंतर, जवळपास अर्धा अंतर पार केलेलं आहे। आणखीन वरती पायऱ्या आहेत, आपल्याला वरती चढत जायचं आहे। इथे एक आपण नोटीस केलं की खालच्या पायऱ्यापासून वरती इथपर्यंत आपल्याला बरेचसे मारुतीचे म्हणजे मूर्ती वगैरे पाहायला मिळाली, छोटी छोटी मंदिरं पाहायला मिळाली। तसं तर महाराष्ट्रामध्ये 11 मारुती आहेत, याही व्यतिरिक्त काही मारुती आहेत महत्त्वाचे नवशाची। तर ह्यांचं या ठिकाणी आपल्याला म्हणजे छोटे छोटे मंदिरं निर्मित केलेले पाहायला मिळत आहेत। मंडळी, गडावरती काही पायऱ्या चढून आपण वरती आल्यानंतर आपल्याला गडाचा पहिला दरवाजा, महादरवाजा पाहायला मिळतो पहा। आणि हा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला महादरवाजा, नाव दिलेलं आहे या दरवाजाला। या दरवाज्यातून, पहिल्या दरवाज्यातून आपण वरती जाऊया। गडाच्या दरवाजाचं वगैरे बऱ्याचशा प्रमाणात नूतनीकरण झालेलं दिसते पहा। हा नवीन दरवाजा बसवलेला दिसतोय आणि त्याचबरोबर साईडनं रेलिंग पण लावलेले आहेत पायऱ्याच्या बघा। त्यानंतर लागलीच वरती आपल्याला दुसरा दरवाजा पाहायला मिळतो, श्री समर्थ महाद्वार म्हणून पुढचा दुसरा दरवाजा आहे। दुसऱ्या द्वारातून म्हणजेच
समर्थ महाद्वारातून पुढे आल्यानंतर पारशी लिपीमध्ये शिलालेख आहे, त्याचा अर्थ खाली आहे पहा लिहिलेला आहे. आणि अशाच पद्धतीनं आपण पायऱ्या चढून वरती जाऊया. आता ही शेवटची कमान आपल्याला पाहायला मिळेल. ही सध्याच्या काळातच बनवलेली कमान आहे. तर मंडळी, या बाजूला आणखीन एक कमान लागलेली आहे आणि मुख्य जे समाधी स्थळ आहे ते पुढे आपल्याला पाहायला मिळेल. आणि एकंदरीत या ठिकाणी श्री रामदास स्वामी संस्था स्थापना शके इथं 1700 काहीतरी आहे बा, 1648. एकंदरीत आपण या कमानीतून आत गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला समाधी पाहायला मिळेल. हे प्रशस्त असा हा परिसर. या प्रवेशद्वारातून आपण आत आल्यानंतर लागलीच उजव्या बाजूला आपल्याला या बाजूला हे मंदिर पाहायला मिळते, ज्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामीची समाधी व श्रीराम मंदिर आहे. तर आपण सर्वप्रथम दर्शन घेऊया. नंतर त्यांच्या नित्य वापरातल्या काही या ठिकाणी वस्तू वगैरे आपल्याला पाहायला मिळतात, त्याही या ठिकाणी लावून ठेवलेल्या आहेत, त्या पण पाहू शकतो आपण. तर अगोदर दर्शन घेऊया. आपण स्वामीजी ज्यावेळेस इथं बऱ्याचशा वर्ष वास्तव्याला आणि नंतर इथं समाधी घेतली, तर त्यांच्या वापरातले काही वस्तू आपल्याला या ठिकाणी संग्रह करून ठेवलेल्या दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वामीजीला दिलेलं कॉट वगैरे आहे, तर ह्या सर्व वस्तू आपल्याला इथं आतमध्ये पाहायला मिळतात. कॅमेरा आतमध्ये आपण नेऊ शकलो नाही. समाधी दर्शनासाठी आतमध्ये सुद्धा फोटो काढण्यास, व्हिडिओ शूटिंग करण्यास मनाई असल्यामुळे आपण आतमध्ये दाखवू शकलो नाही. तुम्ही येऊन स्वतः पाहू शकता. खूप प्रशस्त आणि शांत वातावरण आहे. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे जे कुलकर्णी महाराज होते, तर त्यांनी आपलं श्रीफळ नारळ वगैरे देऊन म्हणजे स्वागत वगैरे केलेलं आहे. तर खूप प्रसन्न वाटले. आता गडाच्या पाठीमागं काय जे अवशेष वगैरे आहे पाहण्यासारखं, तर ते आपण पाहण्यासाठी इकडल्या दिशेला म्हणजे एक्झॅक्ट मंदिराच्या पाठीमागच्या दिशेला जाणार आहोत. आता मंडळी, एकदम मंदिर परिसराच्या पाठीमागं आल्यानंतर खूप भव्य दिव्य असा पुढं परिसर पाहायला मिळतो. उरमोडी धरणाचा नजारा पण इथून आपल्याला पाहायला मिळतो. टिपता येतो पहा तुम्हाला कॅनल वगैरेचा पट्टा जो दिसतोय. त्याचनंतर संपूर्ण हा विहंगम नजारा इथून आपल्याला नजरेत भरण्यासारखा. वेगवेगळी गड किल्ले, आजूबाजूनं डोंगररांगा पसरलेले दिसत आहेत पहा. सज्जनगडावरती समर्थ रामदासांची समाधी, त्यानंतर आपल्याला इथून ह्या धरणाचा नजारा पाठीमागनं पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, तुम्ही सज्जनगडावरती मुक्कामाच्या दृष्टीने येण्या इच्छुक असाल तर इथं राहण्याची व्यवस्थासुद्धा होते. भक्तनिवास वगैरे आहे आणि जेवणाची वेळ जी आहे 12 ते 1:30 वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसाद पण असतो. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी तुमची राहण्याची व जेवणाची पण सोय होऊ शकते.
तुम्हाला जर इथून पुढे ठोसेघर धबधब्याकडे जर जायचं असेल तर असा रस्ता पुढे इथून 6 किलोमीटर अंतरावरती आपल्याला पाहायला मिळेल. इथं पहा, इकडे जातो तो रस्ता असा. तर चला तर मग पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद. लाईक जर केलं नसेल लाईक करा, जेणेकरून तुमचा एक लाईक म्हणजेच पुढील व्हिडिओसाठी मला मोटिवेशन मिळतं. त्यामुळं लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि त्यानंतर जय जय रघुवीर समर्थ.